नमस्कार. मागच्या 2-3 दिवसापासून एक बातमी जास्त चर्चेत आहे आणि ती बातमी म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये काही पक्षांचं विलिनीकरण होणार का. खास करून ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल अशा अर्थाची चर्चा सुरू आहे. आता ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष उरलाय किती हा मोठा प्रश्न आहे. कारण राज्यसभेतले काही आता फुटीच्या उंबरठ्यावर आहेत, लोकसभेतले ते जवळपास 20 गेलेत, अजून किती जातील माहीत नाही. शॉटगन शत्रुघ्न सिन्हा आणि ते महादेवाच्या पिंडीवर हे लावणाऱ्या त्यासुद्धा मन में है काय आँखों में है काबा दिल में है का मदिना म्हणणारे त्या बाईसुद्धा निघून गेलेले आहेत. सगळेच गेले निघून. आता तो पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा, ममता बॅनर्जींना राष्ट्रीय उपाध्यक्ष करायचं किंवा अभिषेक बॅनर्जींना राष्ट्रीय सरचिटणीस करायचं काँग्रेसचं आणि सामावून घ्यायची या अर्थाची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच बीच में मेरा चांद म्हणत संजय राऊतांनी काही सल्ले दिलेत. संजय राऊतांचे सल्ले म्हणजे काय? संजय राऊत म्हणजे काय हो, म्हणजे काही कुणाला काही सल्ले देऊ शकतात. ते ट्रम्पला म्हणू शकतात, ते अजून कुणाला सल्ला देऊ शकतात, सगळ्याला जगातल्या प्रत्येक माणसाला ते सल्ला देऊ शकतात. संजय राऊतांचा सल्ला चक्क त्यांच्या गॉडफादर काय गॉड ग्रँडफादर ग्रँड गॉडफादर काय म्हणायचं ते म्हणा, कुठला शब्द कुठं लावायचं तुम्ही ठरवा. शरद पवारांना सुद्धा दिलाय त्याने. ते म्हणाले की जे जे काँग्रेसमधून तुटून बाहेर पडलेले आहेत त्या प्रत्येकाने विलिनीकरण करून घ्या. म्हणजे ते बाहेर पडले, एवढं कांड केलं, 99, 27, 28 वर्ष झालं शरद पवार बाहेर पडले, तेवढेच वर्ष ममता बाहेर पडल्या. या सगळ्यांनी मिळून विलिनीकरण करून घ्यावं असा सल्ला दस्तूर खुद्द संजय राऊतांनी दिला. ऐका. काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत आणि त्याने आपापले पक्ष निर्माण केलेले आहेत त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस उभी करणं ही आज काळाची गरज आहे. मी नावं घेतली, मग तृणमूल काँग्रेस असेल, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. मी तर असे म्हटलं होतं की अजित पवार गटात विलीन होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये विलीन व्हा. पाहिला काय गरज आहे का यांना? त्यांचं काय करायचं ते करतील. पवारांना अजूनही चांगली अक्कल आहे. वय 85 झालं म्हणजे बुद्धिभ्रष्ट झालेले नाही आहेत शरद पवार. त्यांना कळतं आपल्या पक्षाचं काय करायचं आहे. बरं, उरलेले पक्षच विलीन करा असं म्हणणं चाललंय. म्हणजे संजय राऊतांनी सांगून टाकलंय की तुमची अवकात नाही आहे पक्ष सांभाळण्याची, तुम्ही विलीन करून टाका. संजय राऊत, तुम्ही हा सल्ला उद्धव ठाकरेंना का देत नाहीत? कारण जी अवस्था ममताची झाली आहे, जी अवस्था शरद पवारांची झाली आहे, तीच अवस्था तुमच्या उद्धव ठाकरेची नाही झालेली का? त्यांचा पक्ष फुटलेला नाहीये का? आणि तुम्ही तर राहुल गांधीचं कौतुक करता करता थकत नाहीत. काय काय बोललात तुम्ही? म्हणजे तुमचं पहिलं वाक्य ऐकू. राहुल हा लढवय्या नेता आहे. ऐका. राहुल गांधी आज देश के सबसे महत्वपूर्ण लोकप्रिय जुझारू नेता. मी तुमचं दुसरं वाक्य ऐकू. काँग्रेस हा देशातील राजकारणातला ब्रँड आहे. पुन्हा ऐका. काँग्रेस हा अजूनही देशाच्या राजकारणातला एक ब्रँड आहे. मी तुम्हाला तिसरं वाक्य ऐकू. राष्ट्रीय स्तरावर आम्हाला काँग्रेस सोबत राहावेच लागेल. ऐका. राष्ट्रीय स्तरावरती आम्हाला काँग्रेस बरोबर राहावं लागेल. म्हणजे राहुल लढवय्या झुंजार, उद्धव नाही. काँग्रेस ब्रँड, कारण ठाकरे ब्रँड फेल झालाय आणि यांना काँग्रेस सोबत जावंच लागेल. हे सांगताना तुम्ही उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायला सांगा की. सगळ्यात सोपं. उगा शरद पवारांना ममता बॅनर्जीला सल्ले देत बसण्यापेक्षा आपलाच पक्ष नेऊन सोनिया मातेच्या चरणावर अर्पण करून टाकायचा आणि राहुल बाबांना सांगायचं की तुम्हीच व्हा देशाचे पुढचे सर्वात मोठे नेते. का करत नाहीत? कदाचित उद्धव ठाकरेंना काँग्रेसकडे घेऊन जाऊन त्यांचा पक्ष काँग्रेसच्या चरणावर लीन करण्याची संजय राऊतांची प्रक्रिया सुरू असावी. एक स्वतंत्र व्हिडिओ करतो, याचा परिणाम काय होणार आहे ते सांगणार आहे बरं का मी. याचा परिणाम काय होणार आहे ते सांगणार आहे मी. स्वतंत्र व्हिडिओ आहे, तोही बघून घ्या नक्की. पण या संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना सुद्धा उद्युक्त केलं की विलीन करून घ्या, तर आश्चर्य वाटायला नको. आता येतो मुद्द्यावर, शेवटच्या मुद्द्यावर. का विलीन करायला लावलं जात आहे? जरा नीट बघा. ही प्रासंगिक राजकीय खेळी आहे. समजा आज विलीन करून टाकलं हे शिल्लक राहतील अशी शक्यता नाही आहे.
प्रासंगिक राजकीय खेळी यासाठी आहे की काँग्रेसकडं 99 खासदार आहेत. उरलेले तृणमूलचे त्यात घातले, जे काय उरलेले घातले तिकडे, आणि बाकी पक्षांचे पण घातले, तर काँग्रेसच्या खासदारांची संख्या जवळपास 130च्या आसपास जाईल. फार होणार नाही, 130च्या आसपास जाईल. पण 130 झाल्यामुळं पक्षफुटीसाठी 2/3 जे लागतात ती संख्या जमा करणं अवघड होईल. उरलेलं झाकून पाकून ठेवायचं यासाठी चाललंय. ते मराठीतली आपल्या अतिशयोक्ती अलंकाराची म्हण आहे ना, दमडीचं तेल आणलं, भाऊजीची दाढी झाली, मामांजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला. ते उरलं तेल झाकून ठेवलं जो प्रकार आहे ना, तो यांच्या इज्जतीचा ओघळ लांबपर्यंत जाऊ नये, कारण इज्जत सांडली की तिचा ओघळ लांबपर्यंत जाईल, ती जाऊ नये यासाठी संजय राऊत हे सल्ले देत आहेत. ही विलिनीकरणाची घाई नव्हे, ही चाल आहे, एवढंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नमस्कार.